जाहिरात देणं हे एक मंडळ आणि कंपनीच्या मध्ये गोष्टी. मला वाटतं ह्याच्या अगोदर जाहिरात नाही झालेत का? झालेत. 90 तुम्हाला आठवण असेल उमेशजी, 92-93 मध्ये या सार्वजनिक गणेश उत्सवाला जाहिरातीचं स्वरूप जी सुरू झाली ते माझ्या सासऱ्यांनी केली, ते 68 दारीवाद. माणिकचंदनी अनेक मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य केले. काही वर्ष त्यांनी 2000-2004 पर्यंत केली. त्याच्यानंतर काय कारणामुळे त्यांनी केली नाही. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी नाही केली तर कुठल्या कंपनींनी केली? हिरो मोटोक्रॉप, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बुलढाणा अर्बन. त्याला खूप मर्यादा होत्या. नाही मर्यादा नव्हते. आता मी बोलतो ना त्याच्यावर. रिलायन्स, बिस्लरी, पार्ले यांनी जाहिरात, आपण मंडळांनी तर चायनीज कंपन्यांचे पण जाहिरात घेतले ना तेव्हा. ओप्पो असेल, जिओमी असेल, हे घेतले ना. हे ते एजन्सी थ्रू व्हायचे. ती जाहिराती एजन्सी थ्रू जायचे, म्हणून त्याला मर्यादा होती. सुहाना होती. मॅक्सिमम तुम्ही गणेश उत्सव किंवा नवरात्र उत्सव पाहिला तर सुहानाची ब्रँडिंग असायची. तर आम्ही तर जाहिरातच देतो. एक अंडरस्टँडिंग एक मंडळ आणि आमच्यात जे आहे. आज मी म्हणतो ना, आज कुठल्या मंडळाला वाटत असेल की पुनीत बालन ग्रुप किंवा माणिकचंद ऑक्सिडेजची जाहिरात घ्यावी नाही, आम्हाला काही अडचण नाही. त्यांनी कोणाचं दुसऱ्याचं घ्यावं.